लक्ष्मी घराला ये हवी मला सासूबाई नाके डोळी नीटस बागाया सोबरी ओलांडून मापती नांदो आमुच्या घरी सासू मुख पाहण्याची झाली या जीवाला घाई मन हेच गीत गाई हवी एक सासूबाई जशी असते गवाई हवी एक सासूबाई सर्वभूतेषु लक्ष्मीरूपेण संस्थितः नमस्तस्यै नमस्तस्यै सासूबाई नमो नमः सासूबाई सुरुवात कर. मीरा, अभिलाषा जेवली? नाही. म्हणजे मला म्हणायचं होतं की त्या जेवतील नंतर. तुम्ही जेवून घ्या. अगं म्हणजे अभिलाषा वहिनी जेवणार आहेत की नाही जेवणार आहेत नेमकं काय? नाही, त्या काही म्हणाल्या नाहीत. मी म्हणतेय तुम्ही जेवून घ्या सगळे. आम्ही जेव्हा जेवायला बसू तेव्हा मी विचारेन परत. इतकं समजवते तरी ऐकतच नाही. अभिलाषा वहिनींना काय बोलावं ना तेच कळत नाही. आबा आता बघा ना, अभिलाषा वहिनींना इतकं समजवलं तरी ऐकतील तर शपथ. अहो त्यांनी जेवावं म्हणून त्यांच्या समोर मी हात जोडले, पाया पडले, पण ऐकलंच नाही. आबा आता तुम्हीच सांगा, समोरची व्यक्ती जर इतके तळमळीने सांगत असेल तर 2 घास खायला काय हरकत आहे? पण नाही. तुम्ही का थांबलात? नाही, मी समजावीन त्यांना. तुम्ही जेवून घ्या ना. आबा तुम्हाला औषधं घ्यायची असतात ना जेवणानंतर, मग उशीर होईल ना. ऋषी अरे समजव ना आबांना. विघ्नेश भाऊजी तुम्ही सुरुवात करा बरं, म्हणजे आपोआप आबा पण सुरुवात करतील. चला चला सुरुवात करा, जेवून घ्या. मला भूक नाहीये. कुणाच्या तरी हट्टी स्वभावाला महत्त्व देऊन अन्नाचा अपमान करणं बरोबर नाहीये. तिच्यामुळे घरातले इतर लोक जर उपाशी राहणार असतील तर ते योग्य आहे? गायत्री, जेवणं म्हणजे काय नुसतं पोट भरणं नव्हे, त्याबरोबर मानसिक समाधानही मिळायला हवं. आणि तेच जर मिळणार नसेल तर जेवणात तरी काय अर्थ आहे? तुमचं बोलणं मलाही पटतंय, पण कुठल्या गोष्टीला किती महत्त्व द्यायचं ते आपल्याला कळलं पाहिजे. तिच्या बाबतीत वाईट वाटावं असं काही घडलेलं नाहीये. ती रागावलीये, घरच्यांवर नाराज झालीये. तिची नाराजी गेली की आपोआप सगळं प्रकरण मिटेल. तुम्ही जेवायला सुरुवात करा. विघ्नेश,
मीरा, आई आई मला कुठलेही अधिकार नकोय. मी खरं सांगते, या घरावर माझा अधिकार असावा अशी माझी कधीही इच्छा नव्हती आणि ह्या पुढेही नसणार आहे. म्हणून या किल्ल्या मी तुम्हाला परत दिल्या आहेत आई. या तुमच्याकडेच ठेवा आणि मला या सगळ्यातनं मुक्त करा. जमलं तर मला माफ करा आई. मी तुमच्या अपेक्षा पूर्ण नाही करू शकणार, खरंच नाही करू शकणार. तुझं रडून आणि बोलून झालं असेल तर मी काही बोलू? आधी डोळे पुस आणि शांत हो. डोळे पुस. आता मी काय सांगते ते ऐक. आता नव्याने काही गोष्टी सांगण्यापेक्षा मीरा, मी तुला जुन्याच काही गोष्टींची आठवण करून देते. मीरा, तुझ्या काही अपेक्षा पूर्ण करण्यासाठी तू मला या घरात आणण्यासाठी धडपडत होतीस की नाही? मग तुझ्या अपेक्षा पूर्ण करताना मला जर तुझ्याबद्दल काही अपेक्षा असतील तर त्या पूर्ण करणं तुझं कर्तव्य नाहीये? हो आई, पण अभिलाषा वहिनी घरातल्या सगळ्यात मोठ्या एक मिनिट. या घरात कुणालाही मोठं किंवा लहान ठरवणं हा माझा उद्देश कधीच नव्हता मीरा. कळतंय मला आई, मला मान्य आहे. पण तुम्ही अभिलाषा वहिनीकडे बघा ना, त्यांची काय अवस्था झाली आणि हे सगळं माझ्यामुळे झालंय. काय मार्ग काढावा मला काही सुचत नाहीये. काय करायचंय सांगा, मला त्रास होतोय. काय करू मी? मीरा, तू खूप हळवी, त्यामुळे तुला होणारा त्रास मी समजू शकते. पण एकत्र कुटुंबामध्ये असे प्रॉब्लेम्स येतच असतात. आपण त्याला धीराने सामोरं जायचं असतं. यातून आपल्यासारख्या जबाबदार गृहिणीच मार्ग काढतात. असं समज की तुझ्यातल्या गृहिणीची परीक्षा आहे आणि तुला ती पास व्हायलाच पाहिजे. देवा परमेश्वरा, खूप भूक लागलीये मला. भूक सहन होत नाहीये रे. काय करू मी? त्या मीराने आणलेल्या जेवणाला नाही म्हणून खूप मोठं पाप केलंय मी. पटतंय ना तुला हे? देवा, पुढल्या 1 मिनिटात जर मला जेवायला मिळालं नाही ना तर अजून एक भूक बळी जायचा. हा, आधी सांगून ठेवते तुला. मी काय म्हणते देवा, थोड्या वेळेसाठी का होईना हे सोंग विसरलं तर नाही का चालणार? हा, चालेल ना? पटतंय ना तुलाही? तू आहेस ना माझ्या बरोबर? काहीतरी खायला बघते. वहिनी, आणखीन एक सगळ्यात महत्वाची गोष्ट. तुम्हाला तुमचं नाटक खरं वाटावं असं जर वाटत असेल तर भुकेला बळी पडू नका. ग्रंथ वाचूया, देवाचं नाव घेऊया जरा. प्रथम गाईचं शुद्ध तूप कढईमध्ये गरम करून घ्या. त्यामध्ये 1 वाटी साखर घाला. साखर पूर्णपणे अरे बापरे, खरंच असं लिहिलंय की मला भुकेमुळे हे सगळं दिसतंय. नेमकं तेच पान मी उघडलं. देवा, काय चाललंय रे? मला मदत कर ना. तू पण मला मदत करत नाहीयेस. भूक लागली मला, काय करू मी? मीरा, ए मीरा, काय चाललंय?
मीरा जरा शांत हो. तू खूप विचार करतेस आणि मला माहितीये तुझ्या मनात आत्ता नेमकं काय चाललंय. शांत हो. अभिलाषा वहिनी जे काही वागतायत त्यामागे सर्वस्वी मी जबाबदार आहे. आणि ही गोष्ट माझ्या डोक्यातून जात नाहीये. किती प्रयत्न करते. मला नकोय ते अधिकार, नकोय हा मोठेपणा. पण हे सगळं करण्यामागे आईंचा काहीतरी हेतू आहे म्हणून मला अधिकार नाकारताही येत नाही. अशा वेळेला काय करायचं मी ऋषी? अरे मीरा मीरा जरा शांत हो. मी तुला तेच सांगतोय. हे बघ, मला काय वाटतं सांगू का? आपल्या घरात घडणाऱ्या गोष्टी कधी कधी एवढ्या एवढ्या गंभीर नसतातही, पण आपण त्यांचा इतका बाऊ करतो ना की त्या अशा अंगावर येतात. भाऊ करतो म्हणजे मला नाही कळत. सांगतो, तू आधी ये माझ्या बरोबर. चल ग, ये ना, बस इथे. काय? हे बघ, साधी गोष्ट आहे. अभिलाषा वहिनींना आपण सगळ्यांनीच आपल्या आपल्या परीने समजवण्याचा खूप प्रयत्न केला, पण काही उपयोग झाला नाही. नाही. मग आता आपण थोडासा वेगळा विचार करूयात. वेगळा म्हणजे? नीट सांग. ते सांगतो मी, पण आधी जरा ना चेहरा जरा नॉर्मल कर आणि एक छानसं स्माइल दे. हे काय घेऊन बसलायस तू ऋषी? हा काय वेडेपणा आहे सांग? मीरा, मी वेडेपणाचं नाही, मी जे बोलतोय तेच शहाणपणाचं आहे. हे बघ, ऐक, तू आधी डोळे झाक आणि शांतपणे विचार कर. अभिलाषा वहिनींना तुझ्या हातचं नेमकं सगळ्यात जास्ती काय आवडतं? पावभाजी. एक्झॅक्टली. बाप्पा, भूक लागली आहे. वहिनी, वहिनी, पावभाजी केली मी. करा, तुम्ही मजा करा, पण मला तुमच्या मजेत सामील करून घेऊ नका. मजा? कोण करते मजा? हो, मी सहजच केली पावभाजी. अरे हा, तुम्हाला माझ्या हातची पावभाजी खूप आवडते ना? नाही मीरा वहिनी, या माया रूपी संसारात आणि या घरात आता माझ्या कुठल्याही आवडीनिवडी राहिलेल्या नाहीत. तुम्ही आणलेलं हे पावभाजी रूपी अन्न तुम्ही परत घेऊन जा. जा म्हणते ना. ओम गंगणपते नमः. ओम गंगणपते नमः. ओम गंगणपते नमः. ओम गंगणपते नमः. वहिनी, पण ही पावभाजी मी तुमच्यासाठी आणलीच नाहीये. देवासाठी नैवेद्य म्हणून आणली आहे पावभाजी. देवासाठी पावभाजीचं नैवेद्य? हो. देव भक्तीचा भुकेला असतो. भक्तिभावाने आपण देवाला जे काही देतो ते त्याला मान्य असतं. आणि तो जे काही करतो तो आपल्या भक्तांसाठीच तर करतो. मग देवाला दाखवलेला नैवेद्य भक्तांनी खाल्ला तर तो त्याला पोचल्यासारखाच आहे, हो ना? हं? ओम गंगणपते नमः. बाप्पा,
खूप भूक लागली आहे. हे समोर पावभाजी आहे. तरी पण अभिलाषा नाही नाही हात लावायचा. ओम पावभाजी आहे नमः. ओम गंगणपते नमः. ओम गंगणपते नमः. आबा आबा. दादा अरे आबा नाही आहेत, ते जरा बाहेर गेलेत. बर बर. तुला काही पाणी वगैरे आणू का? तू बस, मी घेतो. काय प्रवास कसा झाला? प्रवास उत्तम. कामं झाली का तुझी सगळी वाड्यावरची आता? हो, सगळी व्यवस्थित झाली. म्हणजे पुढच्या वेळेस जेव्हा आपण जाऊ तेव्हा तुम्हाला ओळखूच येणार, इतका बदल करून आलोय. अरे वा. आणि तुला सांगतो, तिथे मी एकटा होतो ना, तेव्हा 2 दिवस आपण जी काही धमाल केली ना, ती सारखी आठवत होती. तो पाटा वरवंटा, ते सारवलेलं अंगण, ती चूल, सगळं. आणि तुला सांगतो, तिथे काम करणारा एक गवंडी होता ना, त्याला भविष्य कळत होतं. मग आम्ही काय 2-2 तास गप्पा मारतो त्याच्याशी. तो काम सोडून माझ्यासमोर बसायचा आणि मग भविष्यावर गप्पा. काय ही रास अशी तर ती रास तशी, तर मग आता पुढे काय होणार आहे, कोणाची 7:30चा. विघ्नेश, काय लक्ष कुठे तुझं? नाही म्हणजे तू आता एक 2-3 दिवस घरी नव्हतास ना. इन द मीन टाइम काय झालंय दादा? अरे आम्ही सगळे तिकडनं निघालो. ओम गंगणपते नमः. 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 बाप्पा, या मीराने नेमकं नैवेद्य म्हणून पावभाजीचं ताट माझ्या समोर आणून ठेवलंय. प्रसाद म्हणून एक पाव खायला हरकत नाहीये ना? नाही, नको नको. 1 पाव काय आणि 2 पाव काय, हिशोब एकच. अभिलाषा, मोहाला आवर आवर बाबा. ओम गंगणपते नमः. ओम गंगणपते नमः. ओम गंगणपते नमः. ओम गंगणपते नमः. मी खाऊन घेते सगळी पावभाजी. कोणी विचारलं तर सांगेन बाहेर फेकून दिली. सासूबाई